सासवड मधून निघालेला रॅली जी आहे ती आता कोंडव्याच्या दिशेने जाणार होती, मात्र बोपदेव घाटामध्येच रॅलीला पुणे पोलिसांकडून अडवण्यात आलं आणि त्यानंतर गोपीचंद पडळकर हे आक्रमक झाले. आपल्यासोबत आज नेमकं तुमचं आंदोलन थांबलेलं आहे, नेमकं काय कोणत्या मुद्द्यावर थांबलेलं आहे? तर बघा, मुद्द्यावरती या थांबलेला आहे की ज्या कोंढवामधून आलेल्या जिहादी प्रवृत्तीच्या लोकांनी इथं आपल्या कानिमनाथ मंदिराच्या परिसरामध्ये जे काही कृत्य केलं होतं त्याच्या संदर्भात FIR दाखल केली. नंबर 1. नंबर 2, बापदेव घाटामध्ये CCTV पूर्ण सगळ्या वळणावरती पण बसवायचं ठरलेलं आहे आणि तशा पद्धतीनं ग्रामीण पुणे SP ने मान्य केलेलं आहे. इथं 24 तास पोलीस पेट्रोलिंग पाहिजे. लोकांच्या मनामध्ये जाता येता पण भीती वाटते, तर ते दहशत संपली पाहिजे म्हणून 24 तास पेट्रोलिंग, पोलीस चौकीची एक मागणी केली आहे. त्याचा प्रस्ताव माननीय ग्रामीण SP साहेबांनी पाठवण्याचं मान्य केलेलं आहे. आणि दुसरं, ज्या सरकारी जागेत अतिक्रमण झालंय धार्मिक स्थळांचं, त्याच्या संदर्भात तात्काळ पुरंदर तालुक्याची एक बैठक घेऊन सर्व खात्याच्या प्रमुखांना घेऊन जिथं कुठं अतिक्रमण झालंय ते सिद्ध झालं तर ते तात्काळ बुलडोजर फिरवायचं मान्य केलेलं आहे. आता इथून पुढे नेमकं तुमचं काय दिशा असणार आहे? त्यांनी जर तुम्हाला असं कुठं जर परत कृत्य घडलं तर आम्ही परत मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू बांधवांना घेऊन रस्त्यावरती उतरू, लोकांच्या मध्ये जागृती करू आणि कडक कारवाई करण्यास सरकारला भाग पाडू. तुम्ही हनुमान चालिसाचं पठण या ठिकाणी केलेलं आहे. तुम्ही सांगितलं होतं की हनुमान चालिसा आम्ही कोंडव्यात करणार आहे, मात्र इथं करण्याची वेळ पोलीस प्रशासनाचं म्हणणं आलं की CP पुणे यांनी परवानगी नाकारली. नंबर 1. नंबर 2, इथं तुम्ही बघितलं मुंगीला पण जायला वाव नाही, इतके पोलीस होते. पोलीस काय आमचे दुश्मन नाहीत ना. पोलिसाशी संघर्ष करणं हे काय आम्हाला मान्य नाही आणि म्हणून पोलिसांचं म्हणणं जे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल तर आम्ही त्यांना सहकार्य करून इथंच आम्ही हनुमान चालिसा पठण करून आम्ही इथं संपलेलं आहे. हनुमान चालिसाचं पाठ करून या ठिकाणी आंदोलन जे आहे ते संपलेलं आहे आणि गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केलेलं आहे. त्यामुळे सकाळपासून जे आंदोलन सुरू होतं त्याला आता कुठेतरी स्थगिती आलेली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन दीपक सोनसह सुमित सोनवणे, न्यूज 18 मराठी, सासवड, बोपदेव घाट.